नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री शिवाजी महाविद्यालय राजुराच्या अर्थशास्त्र विभागातर्फे आपणा सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण तटस्थ वक्राची वैशिष्ट्ये व तटस्थ वक्राच्या साह्याने विविध त्याची उपयोग महत्त्व हे आपण पाहणार आहोत. तर एकंदरीत या आजच्या या चॅप्टरमध्ये आपण तटस्थ वक्र म्हणजे काय, त्याची एक व्याख्या, त्याचा थोडंसं पार्श्वभूमी आणि नेमकं आजच्या चॅप्टरचा हा मुख्य विषय म्हणजे तटस्थ वक्राची वैशिष्ट्ये. त्यानंतर आपण हे तटस्थ वक्राच्या सहाय्याने उपभोक्त्याचं संतुलन ते काय असते ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत तटस्थ वक्राचे महत्त्व. तर या तटस्थ वक्राचं एकूणच काय महत्त्व आहे तर तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर आपण या तटस्थ वक्र विश्लेषणावरील टीका या ठिकाणी आपण ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी टी झालेलं आहे. टीका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. आपण पहिल्या म्हणजे तटस्थ वक्र म्हणजे काय याची आपणा सर्वांना कल्पना आलेलीच आहे. पहिल्या एका चॅप्टरमध्ये आपण विशेष करून तटस्थ वक्र विश्लेषण यावर एक चॅप्टर आपण घेतलेलं होतं. त्यामध्ये आपण अतिशय विस्तृत आणि सखोल अशी चर्चा माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. तरी पण या पाठामध्ये देखील एक तटस्थ वक्राची वैशिष्ट्ये सांगण्यापूर्वी मी आपल्यासमोर तटस्थ वक्र म्हणजे काय त्याचं आपण एक 2 व्याख्येच्या माध्यमातून ते जाणून घेऊ, जेणेकरून त्याचं ते तुम्हाला रिव्हिजन होईल, पुनरावलोकन होईल. तर त्या 2 व्याख्या मी आपल्यासमोर देत आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ हँडरसन आणि क्वांट यांची एक व्याख्या आहे, दुसरी आहे जे.के. स्थामची. तर आपण सुरुवातीला क्रमाने पहिली व्याख्या हँडरसन आणि क्वांट यांची ही व्याख्या पाहू. हँडरसन आणि क्वांट याच्यामध्ये म्हणतात की वस्तूच्या ज्या विभिन्न संयोगापासून उपभोक्त्याला समान पातळीवर समाधान प्राप्त होते त्या बिंदूच्या मार्गाला तटस्थ वक्र असे म्हणतात. म्हणजे अँडरसन आणि क्वांट यांची ही जी सुप्रसिद्ध व्याख्या आपल्यासमोर मांडलेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की तटस्थ वक्र म्हणजे ज्याच्यापासून उपभोक्त्याला समान पातळीवर समाधान प्राप्त होते अशा या बिंदूच्या मार्गाला तटस्थ वक्र म्हणतात, हे त्यांनी सांगितलेले आहे. तर दुसरी व्याख्या जे.के. स्थाम यांची, ते आपल्या व्याख्येत असं म्हणतात की तटस्थ वक्र हा वस्तूच्या विशिष्ट परिमाणाच्या अशा जोड्या दर्शवणाऱ्या बिंदूचा मार्ग आहे की ज्याच्या बाबतीत उपभोक्ता तटस्थ राहतो. म्हणूनच या वक्रास तटस्थ वक्र असे नाव दिले आहे. तर या 2 व्याख्येवरून आपल्याला तटस्थ वक्र म्हणजे काय त्याची ओळख या ठिकाणी झालेली आहे. तर यानंतर आपण नेमकं तटस्थ वक्र कसा असतो हे आपण यापूर्वी पाहिलेलं होतं. तरी पण आपण परत एकदा पाहूया की तटस्थ वक्र कसा असतो. की अशा टाईपचा म्हणजे बांगडीच्या आकाराचा, अर्ध बांगडीच्या आकाराचा, अर्ध वर्तुळाकृती आकाराचा हा तटस्थ वक्र असतो. हा खालून वर जाणारा वरून खाली जाणारा असा हा तटस्थ वक्र त्या ठिकाणी काढलेला आहे. अशा टाईपचा हा तटस्थ वक्र असतो. असा हा तटस्थ वक्र असतो. या ठिकाणी हे ओ आणि हे एक्स अक्ष आहे, हे वाय अक्ष आहे. ओ वाय ह्या अक्षावर या ठिकाणी वस्तू दर्शवलेल्या आहेत, ज्याला आपण कुकीज म्हणू, याला क्रिल्स म्हणू. हे कुकीज म्हणजे इकडे बिस्किट दर्शवलेले आहेत, तिकडे अन्नधान्य दर्शवलेले आहेत. अशा तऱ्हेने असा हा वक्र असतो. हा ऋणात्मक आकाराचा हा जो वक्र असतो तर ते आपणाला हे दर्शवतो की उपभोक्ता वस्तूची जी निवड करतो आहे ती पसंतीनुसार करतो आणि या वक्रावर जे काही तो वस्तूचे गट घेतो
त्यापासून उपभोक्त्याला समान समाधान प्राप्त होते. त्या व्याख्येमध्ये सांगितलेलं होतं की यांच्या निवडी बाबतीत उपभोक्ता हा तटस्थ असतो आणि पसंती श्रेणीनुसार निवड करतो आणि ह्या निवड केलेल्या या तटस्थ वक्रावरील प्रत्येक बिंदूपासून उपभोक्त्याला समान समाधान प्राप्त होते. आता बिंदू एच्या ठिकाणी त्याला तेवढंच समाधान प्राप्त होते, बीच्या ठिकाणी तेवढंच होते, सी पासून तेवढंच होते, डी पासून तेवढंच होते. म्हणजे हे या तटस्थ वक्रावर असणारे हे विविध जे बिंदू आहेत त्यापासून सर्व गटापासून उपभोक्त्याला सारखं समाधान मिळते. त्याच्या बाबतीत म्हणजे यांच्या निवडी बाबतीत तो तटस्थ असतो. म्हणजे एपेक्षा जास्त भेटते का, बीपेक्षा जास्त भेटते का, असं काही सांगता येत नाही. या सर्वच बिंदूपासून उपभोक्त्याला समान समाधान प्राप्त होते, म्हणून याला आपण तटस्थ वक्र असे म्हणतो. या जो बिंदूचा जो मार्ग आहे त्यालाच आपण तटस्थ वक्र असं म्हणतो. तर हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तर आपण वळूया ह्या तटस्थ वक्राची वैशिष्ट्ये काय आहे. तर पहा, तटस्थ वक्राची या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी 5 वैशिष्ट्य मी आपणासमोर मांडलेली आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं असं वैशिष्ट्य आहे की तटस्थ वक्राचा हा उतार जो आहे ऋणात्मक असतो. तटस्थ वक्राचा उतार जो आहे ऋणात्मक असतो, नकारात्मक असतो. तर दुसरं असं वैशिष्ट्य आहे तटस्थ वक्र आरंभबिंदूला बहिर्गोल असतो. तर तिसरं वैशिष्ट्य आहे तटस्थ वक्र एकमेकास छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत. तटस्थ वक्र जे आहेत एकमेकाला कधीच स्पर्श करत नाहीत. तर चौथं आहे की वरच्या पातळीवरील तटस्थ वक्र खालच्या पातळीपेक्षा अधिक समाधान दर्शवतो. म्हणजे तटस्थ वक्राचा जो नकाशा राहील, तटस्थ वक्र म्हणजे एकच नाही तर त्याच्यामध्ये अनेकशे तटस्थ वक्र असू शकतात एका आकृतीमध्ये. तर त्याच्यामध्ये असलेले विविध जे तटस्थ वक्र आहेत त्याच्यामध्ये जे वरच्या पातळीवरील तटस्थ वक्र आहे तो खालच्या पातळीवरील तटस्थ वक्रापेक्षा जास्त समाधान दर्शवतो. एक त्याचं वैशिष्ट्य आहे. तर 5वं वैशिष्ट्य आहे तटस्थ वक्र अक्षांना स्पर्श करत नाहीत. अक्ष म्हणजे आपण तटस्थ वक्र आकृती काढत असताना अक्ष म्हणजे अय असेल, अम असेल किंवा ज्याला प्रचलित भाषेत आपण OX आणि OY हे 2 अक्ष आकृतीचे काढतो ती अक्ष असतील. तर चला आपण एक एक करून ह्या तटस्थ वक्रांच्या वैशिष्ट्यांचं आकृतीच्या सहाय्यानं परत आपण स्पष्ट करू, म्हणजे जे तुम्हाला चांगल्या रीतीने ते समजेल. तर पहा, तटस्थ वक्राचा हा उतार, पहिलं वैशिष्ट्य आपण जे पाहतो की तटस्थ वक्राचा उतार हा ऋणात्मक असतो. आता तटस्थ वक्राचा जो उतार आहे तो ऋणात्मक असतो असं आपण या ठिकाणी म्हणतो. म्हणजे काय की तटस्थ वक्र हा सामान्यतः वरून खाली जाणारा अशा प्रकारचा हा वक्र असतो. तो डावीकडून उजवीकडे सरकतो, म्हणून याला आपण तटस्थ वक्र हा ऋणात्मक आकाराचा आहे असं म्हणतो. अशा प्रकारचा वक्र असल्या कारणाने आपण त्याला तटस्थ वक्र हा ऋणात्मक असतो असं आपण त्याला म्हणतो. बरं, असं का हा असतो? पण तटस्थ वक्र वरून खाली येताना जे काही वस्तूचे तो परिणाम घेत असतो, पहा, जेव्हा तो आता याच आकृतीमध्ये जर आपण पाहू, इथं या ठिकाणी कुकीज दर्शवलेले आहेत, या ठिकाणी क्रिल्स दर्शवलेले आहेत, ज्याला आपण अन्नधान्य असं म्हणू. अन्नधान्याचे पॉकेट आहेत आणि इकडं बिस्किटाचे पॉकेट आहे. तर याच्यामध्ये तो जेव्हा या O आणि हे X हे Y अक्ष आहे, तर याच्यावरील सपोज तो जर
ह्या क्रिलचे म्हणजे अन्नधान्याचे जास्त पाकिट ते घेत असेल, प्राप्त करत असेल, तर अशा वेळेस तो याचे हे कमी पॉकेट, कमी नग त्या ठिकाणी खरेदी करतो. म्हणजे पहा, आता आपण O1 अक्षावर जेव्हा क्रिलचे म्हणजे अन्नधान्याचे 2 पाकिट जेव्हा खरेदी करतो या बी बिंदूच्या ठिकाणी, अशा वेळेस तो उपभोक्ता या ठिकाणी म्हणजे जवळपास कुकीजचे, बिस्किटाचे 13 पॉकेट तो खरेदी करतो. तर अजून अन्नधान्याचे पाकिट तो जास्त घ्यायचा असेल O1 अक्षावरील, अशा वेळेस त्याला या ठिकाणी परत म्हणजे कमी पॉकेटचा म्हणजे 12 सॉरी तर या ठिकाणी जर त्याला 2 घ्यायचे असतील, तर त्याला अजून एक जास्त घ्यायचं असेल म्हणजे 3 पॉकेट जर घ्यायचे असेल, तर अशा वेळेस याला म्हणजे 9 पॉकेट या ठिकाणी बिस्किटाचे घ्यावे लागतात. म्हणजे या ठिकाणी O1 अक्षावरील एखाद्या वस्तू गटाची निवड करत असताना, जास्त वस्तू प्राप्त करत असताना त्याला OY अक्षावरील काही वस्तू गट म्हणजे त्याग करावा लागतो, म्हणजे इकडचे कमी घ्यावा लागतो. म्हणजे त्याच्यासाठी हा ऋणात्मक आकार असा काढलेला असतो. याच्यामुळे एक वस्तू जास्त प्राप्त करत असताना O1 अक्षावरील एखादी वस्तू जास्त घेत असताना अशा वेळेस OY अक्षावरील कमी वस्तू त्याला घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी त्याला वस्तूंचा OY अक्षावरील वस्तूंचा O1 अक्षावरील एका वस्तूसाठी काही नगांचा त्याग करावा लागतो. यासाठी हा वक्र ऋणात्मक आकाराचा या ठिकाणी काढलेला आहे. तर म्हणजे हा वक्र कदापिही पहा, मी परत एकदा यावरील सर्व हा वक्र अशाच टाईपचा असतो. प्रत्येकाने समजावून घ्या. हा अशाच टाईपचा असतो. हा वक्र कदापिही या आकृतीत काढल्याप्रमाणे जर आपण इथं असं जर काढलं ही आकृती, तर या आकृतीत काढल्याप्रमाणे असा किंवा असा हा असा तटस्थ वक्र असू शकत नाही. हा आपण पाहिलेला मागणी वक्र मार्शलच्या याच्यामध्ये असाही आपण त्या ठिकाणी मागणी वक्र काढलेला आहे. पण तटस्थ वक्र मात्र असा मुळीच असू शकत नाही. तर फक्त तटस्थ वक्र फक्त अशाच प्रकारचा असतो. अशाच प्रकारचा हा तटस्थ वक्र ऋणात्मक आकाराचा असतो. तर या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य आहे, तटस्थ वक्र आरंभ बिंदूला बहिर्गोल असतो. आता आरंभ बिंदूला बहिर्गोल असतो याचा काय अर्थ आहे? तर आपण जेव्हा असं म्हणतो की तटस्थ वक्र हा आरंभ बिंदूला बहिर्गोल असतो, आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो असं का म्हणत असतो? असाच का असतो? आरंभ बिंदूशी बहिर्गोल म्हणजे हा जो बिंदू आहे हा आरंभी बिंदू आहे, म्हणजे उगम बिंदू आहे. तर या बिंदूपासून हा जो तटस्थ वक्र आहे, तटस्थ वक्राचं जे तोंड आहे या ठिकाणी हे इकडं या पाठमोर आहे. म्हणजे या ठिकाणी या अर्धवर्तुळाकारचा हा पाठ या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर अशा प्रकारचं आहे हे. म्हणजे याचा या साईडला हा या ठिकाणी इकडं याचा फेस म्हणा, तर इकडं त्याची पाठ या ठिकाणी आपल्याला दिसते. तर हा वक्र अशा प्रकारे का असतो? तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तर ह्या ठिकाणी याला असणारा सीमांत प्रतिस्थापन दर हा घटत्या स्वरूपाचा असतो. सीमांत प्रतिस्थापन दर मी तुम्हाला नोट्समध्ये हे चांगल्या पद्धतीने सांगेन. तर हा जो सीमांत प्रतिस्थापन दर आहे, सीमांत प्रतिस्थापन दर हा घटत्या प्रमाणात असतो. याचा अर्थ आता मी सांगितलेला आहे की जेव्हा उपभोक्ता, आता या ठिकाणी पहा आणि X अक्षावर ब्रेड दर्शवलेले आहेत आणि Y अक्षावर बिस्किट दर्शवलेले आहेत. तर अशा वेळेस जेव्हा उपभोक्ता या ठिकाणी ब्रेडचा एक एक नग जेव्हा जास्त घेतो, तेव्हा अशा वेळेस त्याला बिस्किट हे म्हणजे कमी घ्यावे लागतात. म्हणजेच
अक्ष अक्षावरील एखादा नग जास्त घ्यायचा असेल तर त्याला अक्षावरील एखादा नग काही नग कमी करावे लागतात. आणि त्याचं कारण म्हणजे कारण का तर या ठिकाणी सीमांत प्रतिस्थापन जो दर आहे, पर्यायता दर ज्याला म्हणतो, म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू जेव्हा आपण घेतो तेव्हा ती वस्तू घेत असताना दुसरी वस्तू जास्त घेत असताना अगोदरची वस्तू म्हणजे त्याचे काही कमी नग घ्यावे लागतात. त्यालाच आपण घटत्या सीमांत पर्यायता दर असतो. म्हणजे हा इथं घटत्या पद्धतीने घटणारा आहे, कमी होणार आहे. म्हणून अशा प्रकारे तटस्थ वक्र हा आरंभ बिंदूला बहिर्गोल असतो. म्हणजे पहा, अजून आपणाला या ठिकाणी जर ब्रेड जास्त घ्यायचं असेल तर मग या ठिकाणी येते. अजून जर जास्त घ्यायचं असेल तर अशा वेळेस पहा, आता बिस्किटं कमी मिळतील आणि ब्रेड जास्त मिळेल. अशा रीतीने हा सीमांत प्रतिस्थापन दर ज्याला पर्यायता दर म्हणतो तो ऱ्हासमान असतो. म्हणजे घटत्या प्रकारे घटत जातो. म्हणजे दुसरी वस्तू जास्त घेत असताना एखादी वस्तू दुसरी वस्तू कमी घ्यावी लागते आणि असा जो एक घेत असतो यालाच आपण घटत्या सीमांत दर म्हणतो. आणि अशामुळे हा जो तटस्थ वक्र आहे आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. आरंभ बिंदूशी बहिर्गोल असतो. म्हणजे अशा प्रकारचा वक्र असत नाही. यालाच आपण उन्नत दर म्हणतो, कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन. अशा प्रकारचा हा वक्र असू शकत नाही, हे लक्षात घ्या. हा वक्र अशाच प्रकारचा असतो, अशा पद्धतीने नव्हे. तर त्याच्यामुळे तटस्थ वक्र हा आरंभ बिंदूला बहिर्गोल असतो. त्याचं असण्याचं कारण म्हणजे सीमांत प्रतिस्थापन दर हा ऱ्हासमान असतो, घटत्या स्वरूपाचा असतो. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. तर नेक्स्ट याचं वैशिष्ट्य आहे तटस्थ वक्र एकमेकास छेदत नाहीत किंवा स्पर्श करत नाहीत. पहा, तटस्थ वक्र हा अशा प्रकारे कधीच एकमेकाला स्पर्श करत नाहीत. या ठिकाणी हा एक निळ्या अक्षरातला, म्हणजे याला तुम्ही ए म्हणा आणि ह्याला बी म्हणा. तर ए बी हे दोन तटस्थ वक्र आहेत आणि हे तटस्थ वक्र या ठिकाणी या बी बिंदूमध्ये स्पर्श केलेले आहेत, या ठिकाणी छेदलेले आहेत, एकमेकाला छेदलेले आहेत. पण तटस्थ वक्र अशा प्रकारे कधीच एकमेकाला छेदत नसतो. भलेही दोन असतील किंवा अनेक तटस्थ वक्र असतील पण ते अशा प्रकारे छेदू शकत नाहीत. का तर तटस्थ वक्र हे अशा पद्धतीने हे असे असू शकतात पण ते एकमेकाला स्पर्श करत नाहीत. ते एकमेकाला स्पर्श करत नाहीत हे आपण या ठिकाणी समजावून घेतलं पाहिजे. ते अशा प्रकारचे तटस्थ वक्र असतात. म्हणजे एकापेक्षा किती असले पण ते एकमेकांना स्पर्श करत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे एक त्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर यानंतर आपण पाहू पुढचं वैशिष्ट्य, ते म्हणजे वरच्या पातळीवरील तटस्थ वक्र खालच्या पातळीपेक्षा अधिक समाधान दर्शवतो. पहा, हे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आहे. यामध्ये आपणाला सांगता येते की वरच्या पातळीवरचा जे तटस्थ वक्र आहे, आता पहा या स्लाईडमध्ये या आकृतीमध्ये तुम्हाला अक्षावर ब्रेड दर्शवलेला आहे, तर अक्षावर बिस्किट दर्शवलेलं आहे. तर अशा वेळेस जेव्हा उपभोक्ता पहा, आपण त हा मूळ तटस्थ वक्र आहे. त हा एक तटस्थ वक्र आहे. या तटस्थ वक्रावर सपोज उपभोक्त्याने या ठिकाणी जर निवडले असतील त्याला वस्तू, तर या तटस्थ वक्रावर दर्शवलेले वस्तू पहा, ब्रेडचे त्याला म एवढे नग मिळतील. किती? आणि म एवढे, आणि म एवढे. तर या ठिकाणी बिस्किटाचे क एवढे मिळतील. जर त्यांना दुसऱ्या तटस्थ वक्रावरचं वस्तू निवडल्या, आता पहा वरच्या पातळीवरचा तटस्थ वक्र या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर आता हा तवन हा वरच्या पातळीवरील तटस्थ वक्र आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी उपभोक्ता आता वरच्या पातळीवरचा तटस्थ वक्र निवडतो, कारण का त्याला
त्याला जास्त समाधान भेटते. जास्त समाधान भेटते इन द सेन्स त्याला या ठिकाणी वरच्या पातळीवर जास्त वस्तुगट निवडता येतात. दोन वस्तूचे अक्ष अक्षावर आणि अ अक्षावर जी दोन वस्तुगट उपभोक्ता निवडत असतो त्याला वरच्या पातळीवरील तटस्थ वक्रामुळे जास्त समाधान दर्शवते. का तर आता या ठिकाणी पहा, क1 एवढे बिस्किट तो आता घेतो, तर ह्या वरच्या पातळीवर आल्या कारणाने त्याला ब्रेडचे m1 एवढे त्या ठिकाणी वस्तू मिळतात. तर याच्यापेक्षाही अजून वरच्या पातळीवर जो जर गेला ह्या तटस्थ वक्रावर, त्याला अजून त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी समाधान मिळते हे आपल्याला सांगता येते. ते म्हणजे पहा, या ठिकाणी तो क2 असेल, क2 हे या ठिकाणी t2 ह्या अतिशय वरच्या पातळीवरील वक्रावर त्या ठिकाणी त्याला जास्त आता समाधान भेटते. का तर या ठिकाणी त्याला जास्त वस्तुगट प्राप्त करता येतात, म्हणून तो आता वरच्या पातळीवर जाण्याला प्राधान्य देतो. या ठिकाणी अक्षावरील ब्रेडचे जे वस्तुगट आहेत त्या ठिकाणी याला आता म्हणजे अतिशय लास्ट वरच्या पातळीवर सर्वोच्च पातळीवरील t2 या तटस्थ वक्रावर त्या ठिकाणी त्याला m2 एवढे नग मिळतात. तर दुसरीकडे त्याला बिस्किटाचे क2 एवढे नग मिळतात. म्हणून या ठिकाणी वैशिष्ट्यात सांगितलेलं आहे की वरच्या पातळीवरील तटस्थ वक्र हे जास्तीचे समाधान दर्शवतात. तर असो, आपण आता या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. तर यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण सांगतो ते म्हणजे तटस्थ वक्र अक्षांना स्पर्श करत नाही. पहा, हे एक महत्त्वपूर्ण आहे. तटस्थ वक्र अक्षांना स्पर्श करत नाही. तटस्थ वक्र पहा, या ठिकाणी जे काही अक्ष दिलेले आहेत, हे ओ अक्ष OX असेल, हे OY असेल. तर आता OX आणि OY हे दोन अक्ष आहेत, पण तटस्थ वक्र अशा पद्धतीने कधीही या अक्षांना स्पर्श करत नाहीत. तर या ठिकाणी दर्शवलेला हा IC वक्र आहे, तो ए बिंदूला स्पर्श केलेला आहे, इकडं त्याने बी बिंदूला स्पर्श केलेला आहे, या ठिकाणी बी बिंदूला स्पर्श केला. पण अशा प्रकारे तटस्थ वक्र असू शकत नाही, हे चुकीचं आहे. तर तटस्थ वक्र एकमेकाला स्पर्श करू शकत नाही. तर ते न करण्याचं आपण त्याचं वैशिष्ट्यच सांगतो. तटस्थ वक्र, कारण का तटस्थ वक्राचं काय आहे की तटस्थ वक्रावर जास्तीत जास्त दोन वस्तू दर्शवलेल्या असतात. दोन वस्तू आपण त्याची तुलना करत असतो, पण त्याने तटस्थ वक्र या ठिकाणी एकाच वस्तूला किंवा एका अक्षाला स्पर्श केला तर त्याचा अर्थ वेगळाच होऊन जाईल. त्याच्यामुळे तटस्थ वक्र कधीही अशा पद्धतीने दोन अक्षांना स्पर्श करत नाही, हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. तर दुसरं आहे, तर अशा रीतीने आपण हे या ठिकाणी 5 अशी तटस्थ वक्राची वैशिष्ट्ये स्पष्ट केलेली आहेत. तर दुसरं आपण या ठिकाणी तटस्थ वक्राच्या साहाय्याने उपभोक्त्याचे संतुलन कसं होते हे आपण या ठिकाणी पाहू. पहा, तर आता उपभोक्त्याचे संतुलन, आता ही एक नवीन संकल्पना आहे. आतापर्यंत आपण तटस्थ वक्र म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आता आपण तटस्थ वक्र आणि उपभोक्त्याचे संतुलन हे काय आहे ते या ठिकाणी पाहू. पहा मित्रांनो, उपभोक्ता ज्याला आपण ग्राहक म्हणतो, उपभोक्ता म्हणतो, जो वस्तूंचा उपभोग घेत असतो, तर तो काय करतो, प्रत्येक उपभोक्ता, प्रत्येक ग्राहक, प्रत्येक व्यक्ती, आपण सगळेच जण आपल्या जीवनामध्ये म्हणजे दररोजच्या जीवनात आपण जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपण जीवन कशासाठी जगतो की जास्तीत जास्त समाधान मिळवणे हा आपला एक उद्देश असतो. ते आपण व्यवहारात देखील जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचाच त्या ठिकाणी आपण प्रयत्न करत असतो.
तर या ठिकाणी उपभोक्ता आपल्या उत्पन्नाच्या सहाय्याने तो कशा रीतीने संतुलित होतो व्यावहारिक जीवनात ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, उपभोक्त्याचे संतुलन म्हणजे तटस्थ वक्रावर असलेल्या दोन वस्तूंच्या विविध गटांपैकी उपभोक्त्याने एका गटाची निवड करणे होय. प्रत्येक उपभोक्ता हा जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक उपभोक्ता हा जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. उपभोक्त्याचे कारण काय, उपभोक्त्याकडे मर्यादित उत्पन्न असते आणि त्याला वस्तूंच्या खरेदीसाठी म्हणजे वस्तूंच्या खरेदीसाठी पैशामध्ये त्याला किंमत ती द्यावी लागते. पण त्याच्यामुळे प्रत्येक उपभोक्ता आपल्याकडे असलेल्या मर्यादित म्हणजे जेवढं काही उत्पन्न आहे कमीत कमी त्याच्यामध्ये तो जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. हेच या ठिकाणी या उपभोक्ता संतुलन याच्यामध्ये तटस्थ वक्राच्या सहाय्याने दर्शवलेलं आहे. तर या ठिकाणी हे उपभोक्त्याचं संतुलन कसं होते, तर यामध्ये तटस्थ वक्र या ठिकाणी किंमत रेषेला स्पर्श करत असतो. म्हणजे एक किंमत रेषा असते आणि त्या किंमत रेषेला जेव्हा तटस्थ वक्र स्पर्श करतो त्या ठिकाणी उपभोक्त्याचं संतुलन होते. तर हे आपण कसं होते ते आपण या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने पाहू. तर तत्पूर्वी उपभोक्त्याचे संतुलन हे आकृतीच्या सहाय्याने पाहण्यापूर्वी आपण या उपभोक्ता संतुलनाची जी गृहीते आहेत ती पाहू. त्यामध्ये पहिलं गृहीत असं आहे की उपभोक्त्याचे उत्पन्न मर्यादित असून ते स्थिर असते. पहा, उपभोक्ता जेव्हा संतुलित होत असतो म्हणजे जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, आपण जे आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी असं गृहीत धरण्यात आलेलं आहे की त्याच्याकडचे उत्पन्न जे आहे ते मर्यादित आहे. मग त्याच्यामुळे त्या मर्यादित उत्पन्नाच्या सहाय्याने आणि मर्यादित आणि स्थिर आहे, ते वाढत नाही. तर एकदम जर दुसरी वेळेस वाढवलेलं दाखवलं तर मग ते उपभोक्ता संतुलित होत नाही, मग दुसऱ्या वेळेस दुसऱ्या पातळीवर जाईल. मग त्यासाठी या ठिकाणी गृहीत असं धरण्यात आलेलं आहे की उपभोक्त्याचं जे काही उत्पन्न आहे ते मर्यादित आहे आणि ते स्थिर आहे. तर दुसरं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, उपभोक्ता आपल्याकडे जे उत्पन्न आहे ते ह्या दोन वस्तूंवर खर्च करतो. म्हणजे पहा, तटस्थ वक्राच्या सहाय्याने आपण पाहतो आहे की तो दोन वस्तूंचे विविध गट निवडू शकतो. दोनपेक्षा जास्त वस्तू गट निवडण्याची शक्यता किंवा त्याचा संधी या ठिकाणी तटस्थ वक्रामध्ये नसते. पण आपले जे काही उत्पन्न आहे ते हे उत्पन्न त्यांना दोनच वस्तूवर खर्च करतो, दुसऱ्या कोणत्याही नाही. तर तिसरं असं गृहीत धरलेलं आहे, या दोन्ही वस्तूच्या किमती दिलेल्या असून त्या स्थिर आहेत. म्हणजे या दोन्ही वस्तूच्या किमती ह्या दिलेल्या आहेत आणि त्या कशा आहेत, स्थिर आहेत असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी अस्थिर झालेलं आहे पण ते स्थिर आहे. स्थिर आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे. तर दुसरं आहे, सर्व वस्तू एकसारख्या असून विभाज्य आहेत. सर्व वस्तू ह्या कशा आहेत, एकसारख्या आहेत आणि त्या विभाज्य आहेत. विभाज्य म्हणजे ज्या वस्तूंचे तुकडे करता येते अशी वस्तू, ज्या वस्तूचे तुकडे करता येते छोट्या छोट्या याच्यामध्ये आणि ती एकसारखीच आहेत. पहा, हे एक त्याचं गृहीत आहे. गृहीत हे अजब आहे. तर दुसरं, या सर्व जे काही वस्तूचे तो गट निवडतो त्याला त्याने पसंतीक्रम दिलेला आहे. त्याने त्याच्यासाठी पसंतीक्रम दिलेला आहे. पहा, सहावं आणि महत्त्वपूर्ण असं गृहीत या ठिकाणी आहे ते म्हणजे उपभोक्ता विवेकशील असे. उपभोक्ता विवेकशील असून त्याला महत्तम समाधान प्राप्त करायचे आहे. म्हणजे उपभोक्ता कसा आहे या ठिकाणी, विवेकशील. विवेकशील म्हणजे विचारी, तो वेडा पागल अशा प्रकारचा नाही. तो व्यवहारी आहे, विवेकशील आहे, त्याची बुद्धी शाबूत आहे. तर अशी ही गृहीते या ठिकाणी धरण्यात आलेली आहेत आणि या गृहीताच्या सहाय्याने आता त्या उपभोक्त्याचं संतुलन कसं होते ते या ठिकाणी दिलेलं आहे.
तर आपण हे आता आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करू. तर हे करण्यापूर्वीही आपणाला याची अटी आहेत, काही कंडिशन्स आहेत उपभोक्त संतुलनाची अटी, ते समजावून घेणं या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. त्या अटी कोणकोणत्या आहेत पहा. किंमत रेषा तटस्थ वक्राला स्पर्श करणारी असावी. किंमत रेषा जी आपण आकृतीच्या सहाय्याने काढू ती त्या किंमत रेषेला तटस्थ वक्र हा स्पर्श केला पाहिजे, ही पहिली अट आहे. तर दुसरी अट आहे तटस्थ वक्र आणि किंमत रेषा याचा उतार सारखा असावा. त्याचा उतार सारखा असावा, ही एक दुसरी अट झाली. तिसरी अट आहे तर ती म्हणजे तटस्थ वक्र मूळ बिंदूला बहिर्गोल असावा. मूळ बिंदूला बहिर्गोल असावा, तो अंतर्गोल असू नये. आपण बहिर्गोल कसा असतो त्याचं आपण ते वैशिष्ट्यामध्ये पाहिलेलं आहे. तो बहिर्गोल असला पाहिजे. बहिर्गोल इन द सेन्स त्याचा सीमांत प्रतिस्थापन दर हा ऱ्हासमान असला पाहिजे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आता ह्या ग्रहिते आणि अटीच्या अधीन राहून उपभोक्त्याचं संतुलन या ठिकाणी कशा प्रकारे निश्चित होते ते आपण आता आकृतीकडे पाहू, आकृतीच्या सहाय्याने पाहू. पहा आता मित्रांनो, या ठिकाणी ओ आणि एक्स या अक्षावर एक्स वस्तू दर्शवलेल्या आहेत, ज्याला गुड्स एक्स म्हणलेलं आहे, गुड एक्स. तर दुसरं ओ वाय अक्षावर या ठिकाणी वाय वस्तू दर्शवलेल्या आहेत. तर अशा वेळेस आणि या ठिकाणी पहा, या ठिकाणी यम आणि यम 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 ही एक किंमत रेषा आहे. यम यम ही या ठिकाणी काय आहे, किंमत रेषा आहे. आणि ही किंमत रेषा ही यासाठी दर्शवले जाते की हे किंमत रेषा आहे. दुसऱ्या बाजूने जर सांगितलं पाहिलं तर ती त्या उपभोक्त्याची उत्पन्न रेषा आहे. ती त्या उपभोक्त्याची ती उत्पन्न रेषा आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं यम यम ही या ठिकाणी किंमत रेषा काढलेली आहे. उपभोक्ता या किंमत रेषेवरील कोणत्याही बिंदूवरील वस्तूची खरेदी करू शकतो. आता पहा, किंमत रेषा हे त्याचं एकंदरीत त्याच्याकडे असलेले हे मर्यादित उत्पन्न दर्शवते. म्हणजे यम यमच्या पलीकडे म्हणजे इथपर्यंतच त्याचं उत्पन्न आहे. म्हणजे ते ओ एम असेल, इकडं ओ एम असेल, वाय अक्षावरचं ओ एम, इकडचं एक्स अक्षावरचं ओ एम, हे त्याचं ते उत्पन्न आहे. आणि ह्या किंमत रेषेवरील कोणताही बिंदू तो खरेदी करू शकतो. आपल्या उत्पन्नाच्या सहाय्याने या ठिकाणी तो कोणताही वस्तूगट तो खरेदी शकतो. याच्यासाठी ही रेषा यासाठी दर्शवलेली आहे की ते उपभोक्त्याचं जे उत्पन्न आहे ते मर्यादित आहे आणि मर्यादित उत्पन्नात जास्तीत जास्त समाधान मिळवायचं आहे. म्हणून आता जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण हे कशा प्रकारे जे होते ते आपण या आकृतीमध्ये पाहू. पहा, आता यम यम ही किंमत रेषा आहे. तर या ठिकाणी हा सुरुवातीला IC1 हा एक तटस्थ वक्र आहे. IC1 हा तटस्थ वक्र आहे. आणि हा तटस्थ वक्र पहा, या किंमत रेषेला म्हणजे या ठिकाणी M1ला म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी पहा यम आणि यम ही किंमत रेषा आहे. आणि या किंमत रेषेला हा जो IC1 तटस्थ वक्र आहे तो या ठिकाणी पहा ए बिंदूला स्पर्श करतो,
इकडे बी बिंदूला स्पर्श करतो. तर या ठिकाणी ए आणि बी बिंदूला स्पर्श करतो आणि पहा उपभोक्त्याचं उत्पन्न हे मर्यादित आहे आणि आपण पाहतो त्याला जास्तीत जास्त समाधान मिळवायचं आहे. जास्तीत जास्त समाधान मिळवायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तटस्थ वक्र दिलेले आहेत. हा IC1 आहे आणि दुसरा आहे IC2 आहे आणि तिसरा आहे IC3 आहे. आता हे तिन्ही तटस्थ वक्र दिलेले असताना उपभोक्त्याचं आता इथं संतुलन आपल्याला दाखवायचं आहे. तर अशा वेळेस पहा IC1 हा वक्र या ठिकाणी एकतर खालची पातळी दर्शवतो म्हणजे त्याला जास्तीत जास्त समाधान मिळवायचं आहे. हां, तर त्याला तो खालची पातळी दर्शवणारा हा वक्र आहे. म्हणून या ठिकाणी आणि हा जो IC1 वक्र आहे ए आणि बी बिंदूला स्पर्श करतो आणि उपभोक्ता या दोन्ही बिंदू निवड करू शकतो. परंतु हे दोन्ही बिंदू खालच्या वक्रावर असल्यामुळे त्याला त्यापासून मिळणारे जे समाधान आहे ते कमी राहते. त्याला जे समाधान मिळते ते कमी मिळते. म्हणून उपभोक्ता या ठिकाणी ए आणि बी या बिंदूची निवड करणार नाही, तर तो IC2 या वक्रावरील त्या ठिकाणी पी बिंदूची निवड करतो. तर या ठिकाणी तो पी बिंदूची निवड करतो. आता पहा IC1 वरील हे जे लाल अक्षरातील मी या ठिकाणी जे दर्शवलेले आहे ए आणि बी बिंदू, तर हे ए आणि जे बी बिंदू आहेत ते IC1 वक्रावरील तो म्हणजे वस्तू Y वस्तू आणि X वस्तू घेऊ शकतो. पण हे दोन्ही वस्तू कसे आहेत तर ते खालची समाधान पातळी दर्शवणार आहेत. हे जर वस्तुगट निवडले तर त्याला कमी समाधान प्राप्त होते. पण त्याच्यामुळे उपभोक्ता काय करेल, अजून जास्त समाधान आपण सिद्धांतामध्ये गृहीतच धरलेलं आहे की तो महत्तम समाधान जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. तर जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी IC3 पण जास्त समाधान दर्शवणारा मिळू शकते. पण हा त्याच्या उत्पन्नाच्या बाहेर आहे. त्याचं उत्पन्न आहे का ते किंमत रेषेला स्पर्श करत नाही, म्हणून त्या ठिकाणी IC3 तो निवडणार नाही. तर या ठिकाणी तो IC2 ह्या तटस्थ वक्रावर तो पी बिंदूमध्ये स्पर्श करतो किंमत रेषेला. आणि या ठिकाणी संतुलनाच्या ज्या तिन्ही अटी आहेत, म्हणजे संतुलनाच्या तिन्ही अटी कोणत्या, किंमत रेषा तटस्थ वक्राला स्पर्श करणारी असावी आहे, यस आहे. आणि तटस्थ वक्र आणि किंमत रेषेचा उतार सारखा असावा, तर त्याचा उतार पण सारखा आहे. याला म्हणतो आपण सारखा. त्याचा उतार सारखा आहे म्हणजे उतार सारखा आहे. तटस्थ वक्र मूळ बिंदूला बहिर्गोल असावा, तर तो अशा पद्धतीने असावा, तर ते पण या ठिकाणी आहे. म्हणून ह्या तिन्ही अटी या आकृतीमध्ये पूर्ण होतात. म्हणून या ठिकाणी उपभोक्ता हा IC2 या तटस्थ वक्रावर या ठिकाणी पी बिंदूच्या ठिकाणी तो संतुलित होतो. हे आपण या आकृतीच्या सहाय्यानं स्पष्ट केलेले आहे. तर तुम्ही पण परीक्षेमध्ये अशाच पद्धतीची तुम्हाला आकृती काढायची आहे आणि अशा प्रकारे याचं संतुलन स्पष्ट करून दाखवायचं आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये तटस्थ वक्र म्हणजे काय, म्हणजे त्याची वैशिष्ट्य आणि ते उपभोक्त्याचं संतुलन तटस्थ वक्राच्या सहाय्याने कशा प्रकारे होते ते आपण पाहिलेलं आहे. तर आपण वळूया या तटस्थ वक्रावरील एका महत्त्वपूर्ण बाबीकडे, ते म्हणजे या तटस्थ वक्राचे महत्त्व काय आहेत. तर तटस्थ वक्राचे महत्त्व या ठिकाणी आपण जाणून घेऊ. तर पहा, तटस्थ वक्र ज्याला आपण इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस असं म्हणतो, हे अर्थशास्त्रामध्ये एक क्रांतिकारी आणि मूलगामी असं विश्लेषण आहे. तर याचं अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्रामध्ये बरंच असं महत्त्व आहे. ती काय महत्त्व आहे ते आपण पाहू. तर पहिलं महत्त्व आहे उपभोगाचे क्षेत्रासाठी.
तर याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तटस्थ वक्राच्या सहाय्याने उपभोक्ता म्हणजे आपणाला वस्तू जे उपभोक्ता जे वस्तूचे उपभोग घेत असतो ते या ठिकाणी आपणाला सांगता येते. म्हणजे आताच आपण उपभोक्त्याचं जे संतुलन पाहिलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी उपभोक्त्याची संतुलनाची स्थिती हे तटस्थ वक्राच्या सहाय्याने आपणाला स्पष्ट करता येते. त्या ठिकाणी तटस्थ वक्र किंमत रेषेला स्पर्श करतो आणि तटस्थ स्पर्श केल्याने उपभोक्त्याचे त्या ठिकाणी संतुलन होऊन त्याला जास्तीत जास्त समाधान प्राप्त होते. तसेच किमतीतील बदलामुळे उपभोक्त्याच्या वास्तविक उत्पन्नात बदल होऊन त्या उपभोक्त्याच्या संतोषाधिक्यावर काय परिणाम होतो हे तटस्थ वक्राच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येते. म्हणून हे याचं महत्त्व आपल्याला सांगता येते. दुसरं ते म्हणजे उत्पादनाचे क्षेत्र आहे. उत्पादनाचे क्षेत्र तर पहा, उत्पादकाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे. तर हे जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपणाला हे तटस्थ वक्र विश्लेषण मदत करते. त्याच्या सहाय्याने आपण तटस्थ वक्राच्या सहाय्याने उत्पादनाच्या क्षेत्रात जेव्हा या वक्राचा वापर केला जातो तेव्हा त्याला आपण समउत्पत्ती वक्र म्हणतो. ते आपण पुढे एका याच्यामध्ये पाहू. तर आपण याच तटस्थ वक्राच्या विश्लेषणामध्ये याला आपण किंमत रेषा म्हणले, तर दुसरी एक त्याला बजेट रेषा, उत्पन्न रेषा आहे, तेही आपण ह्यामध्ये तटस्थ वक्र विश्लेषणामध्ये स्पष्ट करतो. म्हणून उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये देखील याचं महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो. तिसरं म्हणजे विनिमयाचं क्षेत्र. आता पहा, विनिमयाचं क्षेत्र याच्यामध्ये दोन व्यक्ती जे असतात, विनिमय म्हणजे आपापसामध्ये एक वस्तू दुसऱ्याला देवाणघेवाण करणे. तर जेव्हा दोन व्यक्ती आपल्या जवळील वस्तूची अदलाबदल करतात, ती कशा प्रकारे करतात, ती केल्याने कसा काय फायदा होतो, तर या सर्वाचं जे विश्लेषण आहे ते आपणाला तटस्थ वक्राच्या सहाय्याने स्पष्ट करण्यास मदत होते. म्हणून हेही एक त्याचं महत्त्व असल्याचं आपणाला स्पष्ट करता येते. हेच तटस्थ वक्राच्या सहाय्याने आपणाला उपभोक्त्याचे संतुलन, किंमत परिणाम, उत्पन्न परिणाम हे आपणाला स्पष्ट करता येते. तर हे एक आपण त्यासाठी महत्त्व त्याचं सांगता येते. तर नेक्स्ट म्हणजे सार्वजनिक वितरणाचे क्षेत्र. याच्यासाठी देखील हे तटस्थ वक्र विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरते. तर सार्वजनिक वितरण, ज्याला आपण प्रामुख्याने रेशनिंग म्हणतो. आपण स्वस्त धान्य दुकानावर रेशनवर काही तांदूळ, गहू घेत असतो. तर हे आकृतीच्या सहाय्याने म्हणजे तटस्थ वक्र विश्लेषणाच्या सहाय्याने याचं आपणाला स्पष्ट करता येते की समाजातील लोकांना जे आपण रेशन देतो, शिधा वाटप करतो दुकानातून, तर ते धान्य देत असताना दोन व्यक्ती आपापल्या आवडीनुसार धान्याची अदलाबदल करू शकतात. समजा शिधा वाटप दुकानात गहू आणि तांदूळ ठराविक मात्रेत मिळतो, मात्र एकाला गहू आणि दुसऱ्याला तांदूळ आवडते. अशा वेळी दोन्ही व्यक्ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत धान्याची अदलाबदली करून समाधानाची उच्च पातळी प्राप्त करू शकतात. तर हे बाब आपणाला ह्या तटस्थ वक्र विश्लेषणाच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. तर दुसरं म्हणजे महसूल ठरवण्यासाठी. महसूल, ज्याला आपण कर म्हणतो, सरकार जे काही टॅक्स लावते, टॅक्स हे सरकारचं जे उत्पन्नाचं एक स्रोत आहे. तर हे जे काही महसूल गोळा करायचा आहे सरकारला, लोकांवर, उत्पन्नावर किंवा उत्पादनावर कर लावून जे काही महसूल गोळा करायचा आहे, आणि हे टॅक्स किंवा महसूल लावत असताना त्याचा उपभोक्त्यावर, ग्राहकावर काय परिणाम होतो. जास्तीत जास्त जर त्याच्यावर कर लावलं तर त्याचा उपभोक्त्यावर म्हणजे ग्राहकावर काय परिणाम होतो, तर त्याच्यावर किती भार पडतो. पहा, आयकर कर जर प्रत्येक वस्तूवर जास्त जर झाले तर ते महागाई वाढते, लोकांची खरेदी शक्ती कमी होते, लोक जास्त खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे हे आपणाला ह्या तटस्थ वक्र विश्लेषणाच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. म्हणून महसूल
साठी तटस्थ वक्राचा आपणाला उपयोग होते, असं आपण त्याचं एक महत्त्व सांगू शकतो. तर या ठिकाणी पुढचं आहे उत्पन्न व प्रतिस्थापन परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी. आता ठीक आहे, या ठिकाणी प्रतिष्ठापन झालेलं आहे, पण ते प्रतिस्थापन आहे. तर उत्पन्न आणि प्रतिस्थापन परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी देखील या ठिकाणी आपल्याला या तटस्थ वक्र विश्लेषणाचं मदत होते. पहा, वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे मागणीवर उत्पन्न परिणाम आणि प्रतिस्थापन परिणाम याचा काय परिणाम होतो हे आपणाला तटस्थ वक्र विश्लेषणाच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. म्हणून तटस्थ वक्राचं हे एक महत्त्व या ठिकाणी आपण सांगू शकतो. तर अशा रीतीने तटस्थ वक्र विश्लेषणाचं एक महत्त्व, खूप असे महत्त्व त्या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये सांगता येतात. याचे खूप महत्त्व आणि याचा उपयोग भलेही जरी असलं तरी यावर देखील काही अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेली आहे. तर काही अर्थशास्त्रज्ञांना मुळीच हे तटस्थ वक्र काही उपयोगाचं वाटत नाही. त्याच्यामध्ये या अर्थशास्त्रज्ञांना काही दोष दिसतात, म्हणून काही अर्थशास्त्रज्ञ याच्यावर टीका करतात. तर त्या टीका कोणत्या आहेत आपण ते खालीलप्रमाणे पाहू. तर पहिली टीका आहे नाविन्यतेचा अभाव. तर पहा, टीकाकार असे म्हणतात की ह्या तटस्थ वक्र विश्लेषणामध्ये नवीन असं काहीच नाही. कारण का, उपयोगिता विश्लेषणामध्ये यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते उपयोगिता विश्लेषण जे आपण पाहिलेलं होतं मार्शल यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहा, तटस्थ वक्र विश्लेषणात उपयोगिता शब्दाचा वापर केलेला होता आणि उपयोगिता उपभोक्त्याला 1, 2, 3 अशा प्रकारे संख्यात्मक मापन, म्हणजे उपयोगितेचं त्या ठिकाणी संख्यात्मक मापन केलेलं होतं. पण आता या ठिकाणी 1, 2, 3 अशा प्रकारे हे संख्यात्मक मापनाऐवजी याला या ठिकाणी क्रम दिलेला आहे, म्हणजे पसंती श्रेणी दिलेली आहे. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, म्हणजे त्या ठिकाणी संख्यात्मक मापनाऐवजी या ठिकाणी क्रमवाचक मापन याच्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी उपयोगिता विश्लेषणामध्ये आपण पाहिलेलं आहे की घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम याचा त्या ठिकाणी वापर केलेला होता. तर आता या ठिकाणी घटत्या सीमांत प्रतिस्थापन दराचा या ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेला या ठिकाणी घटता सीमांत प्रतिस्थापन अशा प्रकारे त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही नियम जवळपास सारखेच आहेत, पण त्याच नावाला बदलून त्याचं विश्लेषण ह्या तटस्थ वक्र विश्लेषणामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे टीकाकार टीका करताना म्हणतात याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही. पहिलं अगोदर जे मार्शलनी सांगितलेलं होतं तेच अगदी या नव्या शब्दबदल करून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात नवीन असं काहीच नसल्याचं प्रतिपादन या ठिकाणी टीकाकार करताना दिसतात. तर दुसरं आहे ते म्हणजे अवास्तविक गृहितांवर आधारित. ते म्हणजे या ठिकाणी अवास्तविक गृहितांवर आधारित म्हणजे याची जी काही गृहिते सांगितलेली आहेत ती कशी आहेत की अवास्तविक आहेत, म्हणजे वास्तवात येऊ शकत नाही. व्यवहारात अशा प्रकारे कोणी गृहीत धरू शकत नाही, असं असू शकत नाही. याच्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, उपभोक्ता विवेकी असतो असं गृहीत धरलेलं आहे. परंतु ते योग्य नाही. का? कारण उपभोक्त्याच्या आवडी निवडी, रूढी, परंपरा, स्वभाव इत्यादीचं त्याच्या आर्थिक वर्तणुकीवर परिणाम घडून येत असते. तसेच तटस्थ वक्रावरील सर्व गटापासून सारखे समाधान प्राप्त होते असंही या ठिकाणी म्हटलेलं होतं. तेही म्हणजे या ठिकाणी अवास्तविक आहे. कारण का, असं असू शकत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला कमी जास्त त्या ठिकाणी समाधान मिळू शकते. पण या ठिकाणी म्हणजे तटस्थ वक्रावर ज्या वस्तुगटाची तो निवड करतो त्याच्यापासून त्याला समान समाधान प्राप्त मिळते असे गृहीत आपण पाहिलेलं होतं. म्हणजे हे अवास्तविक गृहीत आहे. अशा प्रकारे अशी टीका या ठिकाणी टीकाकार करताना दिसतात. तर दुसरं म्हणजे दोन वस्तूपेक्षा
2 वस्तूपेक्षा जास्त वस्तूंसाठी अनुपयुक्त. म्हणजे पहा, तटस्थ वक्र विश्लेषणाच्या सहाय्याने आपण त्याच्या उपयोगितेचं जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा फक्त तटस्थ वक्र 2च वस्तूच्या संदर्भाने त्याचं विश्लेषण करते. पण वास्तवामध्ये व्यक्ती किंवा माणसे हे 2पेक्षा जास्त वस्तू आपण वापरत असतो, निवडत असतो. पण 2पेक्षा जास्त वस्तू असेल तर त्याचं काय परिणाम होते त्याचं विश्लेषण या ठिकाणी करता येत नाही. 2पेक्षा जास्त वस्तूंचा अभ्यास करायचा झाल्यास त्यासाठी हे तटस्थ वक्र विश्लेषण आपणाला उपयोगाचं ठरत नाही. तर अशी एक टीका त्या ठिकाणी केली जाते. दुसरं आहे टीका अविभाज्य वस्तूंकडे दुर्लक्ष. अविभाज्य वस्तूंकडे दुर्लक्ष म्हणजे आता आपण पहा, तटस्थ वक्र विश्लेषणामध्ये असं गृहीत धरलेले आहे की वस्तू ह्या विभाज्य असतात. विभाज्य असतात म्हणजे ज्या वस्तूंचे छोटे छोटे तुकडे करता येतात अशा वस्तू त्यांनी विचारात घेतलेल्या आहे. ज्या वस्तूंचे तुकडे करता येत नाहीत अशा वस्तू त्या ठिकाणी त्याचा विचार या ठिकाणी गृहीत धरलेला नाही. म्हणजे ज्या वस्तू लहान लहान भागात आपण विभाजन करू शकतो, म्हणजे पनीर असतील, दुसरे कोणते अजून दुसऱ्या वस्तू ज्याला कापून छोट्या रूपामध्ये ठेवू शकतो, चपातीचे तुकडे असतील की असतील. पण ज्या वस्तूला आपण तुकडे करू शकत नाही, जसं घड्याळ घ्या, मोटार घ्या, रेडिओ घ्या, टी व्ही घ्या, हे अविभाज्य वस्तू आहेत. यांचे तुकडे करता येते का? येत नाही. पण अशा वस्तूंकरता हे तटस्थ वक्र विश्लेषण हे उपयोगाचं नाही. कारण गहू तांदूळ याच्याप्रमाणे मोटार, गाडी, सायकल, टी व्ही यांचं म्हणजे 2 भागात उपयोग करता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाही. म्हणून अविभाज्य वस्तू त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका या ठिकाणी टीकाकार करताना दिसतात. 5वी टीका आहे ते म्हणजे याचं मर्यादित उपयोग आहे. म्हणजे हे तटस्थ वक्र विश्लेषणाचा जो उपयोग आहे तो काही लिमिटेड घटकांपुरताच आहे. याचा जास्त काही फायदा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. याचा उपयोग मर्यादित असल्याची टीका या ठिकाणी टीकाकार करताना दिसतात. तर शेवटचं आणि महत्त्वपूर्ण अशी टीका आहे ती म्हणजे अधिक कठीण विश्लेषण. तर ह्याचं जे विश्लेषण आहे तटस्थ वक्राच्या सहाय्याने हे अतिशय किचकट करून टाकलेलं आहे. आता तुम्हाला अनेकांना किचकट वाटलेले असेल, पण त्याच्यामुळे साधं हे सुलभ सगळ्यांना समजेल असा हा सिद्धांत नाही. यासाठी केवळ अर्थशास्त्राचे विद्यार्थीच, बुद्धिमान विद्यार्थीच लागतात. हे एक बोलण्याची भाषा झाली, पण एक कठीण विश्लेषण झालेलं आहे असं या ठिकाणी टीकाकार करताना दिसतात. कारण का पहा, यामध्ये तुम्हाला थोडं बहुत गणिताचं ज्ञानही आवश्यक आहे. गणिती ज्ञानाशिवाय तटस्थ वक्र विश्लेषण करणं कठीण आहे. तुम्हाला अतिशय सोप्या याच्यामध्ये तरी या ठिकाणी सांगितलेलं होतं. पुढे याच्यातले अनेक अवघड असे काही गणिती क्रिया आहेत. म्हणून हे जे विश्लेषण आहे हे सुलभ आणि सोपं नाही, ते समजण्यास अत्यंत कठीण असल्याचं टीका या ठिकाणी टीकाकार करताना दिसतात. तर अशा रीतीने आपण एकंदरीत तटस्थ वक्र विश्लेषण म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि याची वैशिष्ट्य, याचं महत्त्व आणि याच्यावरील टीका, उपभोक्त्याचे संतुलन हे आपण अतिशय सविस्तर पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुन्हा पुढच्या तासामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.